दिल की प्यास बुझत ना बुझाए, पुनि पुनि कीर्तनी हो सुनिए सुनाए। दिल की प्यास बुझत ना बुझाई। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। रामकथेतली लय वैष्णव गोड आहे बाबा, इतकी गोड रामकथा आहे ना। एकच प्रसंग सांगतो, रामकथा सामान्य नाही, काय भावाभावाचं प्रेम सांगितलं रामकथेमध्ये। ज्या वेळेस रामचंद्राचा वनवास झाला, ही बातमी भरताच्या कानावर पोहोचली ना दादा, सावत्र भाऊ आहे। रामचंद्राचा वनवास झाला तर मामाच्या घरी, युधाजिताच्या घरी, भरत शत्रुघ्न मामाच्या घरी होते। आले अयोध्येला घोड्यावरती बसून, पाहिलं वातावरण, अरे बापरे, अरे दरवेळेस आपण अयोध्येला यायचो तर अयोध्या प्रसन्न वाटायची, आज अयोध्या उदास आहे। शत्रुघ्न, अरे अयोध्या आज उदास वाटते रे, मशानभूमी सारखी वाटते, काय झालं असेल? दोघही भाऊ त्यावेळेस घोड्यावरून खाली उतरतात ना, मामाच्या घरून अयोध्येला आली ना, राजवाड्याच्या दरबारात उतरल्या बरोबर त्यांच्या मनात संशय आला गुरुजी। भरत म्हणाला, शत्रुघ्ना काहीतरी विपत्ती घडलं रे आपली, आपण दरवेळेस आपण मामाच्या घरून अयोध्येला यायचो तर अयोध्याशी सजवलेली राहायची, पण अयोध्या साधारण नाही। अवधपुरी रघुकुल मुनिराव, वेद विदित तिही दशरथ नाव, धर्म धुरंधर गुण निधी ज्ञानी, धर्म धुरंधर गुण निधी ज्ञानी, अवधपुरी रघुकुल मुनिराव। दरबारात दोघाही भावाचं आगमन झाल्याबरोबर भरत म्हणाला, शत्रुघ्ना काहीतरी वाईट घडलंय। अरे ज्या वेळेस आपण मामाच्या घरून आपल्या दरबारात राजवाड्यात यायचो ना भरता, शत्रुघ्ना त्यावेळेस आपले बाबा आपल्या स्वागतासाठी दरवाज्यात राहायचे, राजवाड्याच्या दरवाजात महाद्वारात आपले बाबा उभे राहायचे रे शत्रुघ्ना। राम दादा आपल्या स्वागतासाठी उभं राहायचा, लक्ष्मण आपल्या स्वागतासाठी उभं राहायचा। बरं शत्रुघ्ना, पण आज आपला बापही दिसत नाही, आज आपला दादा सुद्धा दिसत नाही, आज आपला लक्ष्मण भैया सुद्धा दिसत नाही, याचा अर्थ काहीतरी वाईट घडले रे दादा। भरता जाऊ दे, बहुतेक आपल्यावरती रुसले असतील, चल कैकेयी मातेच्या दरबारात असतील। म्हणून दोघही भाऊ कैकेयी मातेच्या दरबारात जातात तर कैकेयी भरताची शत्रुघ्नाची आरती घेऊन तयार होती ओवाळायसाठी, की लेकर माझ्या भावाच्या घरून आले। भरताचं शत्रुघ्नाचं मायबाप कैकेयीच्या दरबारात पाऊल पडल्याबरोबर कैकेयी आरती घेऊन समोर आली। उठी सजी आरती उठीत मुदित हाई, तुळशीदासजी म्हणतात सजी आरती मुदित उठीत हाई। आरती घेऊन कैकेयी भरताला ओवाळाय गेली आणि कुंकुवाचा तिलक केला आणि विचारलं, भरत माझ्या माहेरचे कसे सांगणार? नैहर पुछत कुशल हमारा, काय म्हणली ती? नैहर पुछत कुशल हमारा, म्हणजे माझ्या माहेरचे सर्व खुश आहेत का रे भरता? भरत म्हणाला, मा तुझ्या माहेरचे सगळे खुश आहेत, पण मला शंका आहे ती मा, कहा कहू तात कहा सब मात। मा तुझ्या माहेरातले सगळे खुश आहेत मा, पण मला माझा बाप दिसत नाही मा, मला माझा रामदादा दिसत नाही, मला माझा लक्ष्मण भैयाविषयी दिसत नाही। कहा श्री राम लखन प्रिय भ्राता, सांग ना, कहा श्री राम, सांग माझा रामदादा कुठे? श्री राम लखन प्रिय भ्राता, माझा लक्ष्मण भाऊ कुठे? सांग ना मा, तुझ्या माहेरचे सगळे खुश आहे, पण कहा कहू तात कहा सब माता, माझा बाप कुठे सांग, माझ्या माता कुठे सांग, माझा रामदादा कुठे, माझा लक्ष्मण भैया दिसत नाही, माझी सीता भाभी दिसत नाही, पहिली ती मला सांग कुठे?
त्यास कैके म्हणाली, भरता अरे खूप वाईट होणार होत रे, पण बरं झालं मंथरा माझ्या सोबत होती म्हणून मी सगळं चांगलं केलं. काय केलं बा? अरे राम राज्याच्या गादीवरती बसणार होता भरता, आणि मी 2 वर मागून घेतले तुझ्या बापाला, आणि एका वरानं 14 वर्षाच्या साठी राम वनवासाला पाठवला. हे सगळं चांगलं केलं रे, पण वाईट जे घडलं की देवानं तुझा बाप नेला. काय म्हणते काही सगळं चांगलं मी केलंय, 14 वर्षासाठी राम वनवासाला पाठवलाय, पण वाईट देवाने एवढं केलं की देवानं तुमचा बापच नेलाय, बाप घेऊन गेला. म्हणजे चांगलं केले की आपण केलंय, आणि वाईट केले की देवाने केले. हे काही बसून चालत आले. लक्षात आहे तुमच्या? हे काही बसून चालत आले. ऐका, मी भावाचं प्रेम सांगते बघा. राम दादा वनवासात गेले ही बातमी भरताच्या कानावर पडल्याबरोबर हातातली तलवार हातात घेतली दादा तलवार आणि धावला मारायला. काही वरती भरत चांदळली, अरे माझ्या राम दादाला वनवास येताना तुझ्या तोंडात किडे का नाही पडले, तुझ्या जिभीचे तुकडे का नाही झाले, तू मेली का नाहीस, तू चांदळीनेस, पापी आहेस. अरे माझ्या दादाला 14 वर्षाचा वनवास करती तू, आणि मला राज्य मागून घेती का मेली नाहीस. हात उगारला मारायसाठी कैकईला. कोणासाठी? सावत्र भावासाठी. अरे माझा दादा तू वनवासात पाठवती आणि माझ्यासाठी राज्य घेती. पण हात वर गेला भरताचा तर खाली नाही आला. का माहितीये? भरताने विचार केला चांडळणी, अरे माझा दादा तू वनवासात घातलाय ना, आणि एका गावात तुझे 2 तुकडे करतो, पण मी तुला मारणार नाही. आमच्या रघुकुलाची रीत आहे की स्त्रियांचा सन्मान करणे, आमच्या रघुकुलाची रीत आहे चांडळणी, म्हणून तुला मी मारत नाही. आणि दुसरं कारण आहे चांडळणी आई, तू माझ्या दादाला वनवासात पाठवले ना, मी तुला एका गावात तुझे 2 तुकडे केले असते, पण मी जर तुझे एका गावात 2 तुकडे केले ना चांडळणी, तर वनात गेलेला माझा रामदादा आहे. मी जर तुला मारलं ना चांडळणी, तर माझ्या रामदादाकडे वनवासातले सगळे साधू बोट करतील, सगळे साधू संत बोट करतील. अरे हाच तो राम आहे, अरे हाच तो राम आहे. याच्याच भरत नावाच्या भावानं माय मारली, हे माझ्या भावाचा वनात अपमान होऊ नये म्हणून चांडळी मी तुझे तुकडे करत नाही. याला सावत्र भावाचं प्रेम म्हणतात दादा. सावत्र काय म्हणते बरं? माझ्या रामदादाची वनात मान लाजणं खाली जाऊ नये. अरे याच रामाच्या भावानं माय मारली, असं सगळे साधू संत माझ्या रामदादाकडे बोट करतील. माझ्या दादाची लाजणं मान खाली जाऊ नये चांदाळी, म्हणून मी तुझे तुकडे करत नाही. त्याची एका गावात तुझे 2 तुकडे केले असते. ज्याला राज्य मिळलंय तो भरत भावासाठी म्हणतो. काय प्रेम आहे. ज्यास लक्ष्मणाला शक्ती लागली होती ना, त्यास काय रडतायत रामचंद्र. अरे इस धरती पर और न होगा मुझ जैसे हतभागा, मेरे रहते पान शक्ति का तेरे तन में लागा, जा नहीं सकता तोड़ के ऐसे मुझसे देह का धागा, मैं भी अपना प्राण त्याजूंगा जज तू नहीं जागा. रामचंद्राच्या मांडीवरती लक्ष्मणाची मान आहे. रामचंद्र लक्ष्मणा तू जरा उठलं नाहीस ना, हा राम सुद्धा अयोध्येत जिवंत जाणार नाही. हे लक्ष्मण, आज जो तू नहीं जागा, तेरे रहते पान शक्ति का तेरे तन में लागा, जा नहीं सकता तोड़ के ऐसे मुझसे नेह का धागा, मैं भी अपना प्राण त्याजूंगा जब तू नहीं जागा. अखियों के तारे, अखियों के तारे लल्ला, अखियां तू खोल मेरे लखन दुलारे, बोल कछो मोटो भैया बोला रे, बोल कछो बोल कछो बोल कछो. एवढी रामकथा बोल दादा. रामकथेचा आनंद इतका वेगळा आहे गुरुजी. आता मी 2-4 वेळेस रामकथा करायला लागलो म्हणून त्याचा अनुभव पा. माणूस रामकथे दिवसातून 2दा तरी रडतो पा, इतकी गोड रामकथा. आता कीर्तन आहे आपलं, कथा थोडीच आहे. आता कीर्तनाकडे पाहावं लागेल ना आपल्याला. एवढी गोड रामकथा आपण ऐकत हा निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचं आमच्या जन्माचं सार्थक झालंय. मायबाप या मृत्यू लोकांमध्ये 3 जन्म आहे. 1 जन्म तुमचा आमचा आहे,
दुसरा जन्म साधूचा आहे आणि तिसरा जन्म दादा देवाचा आहे. या मृत्यू लोकात जर 3 जन्म असतील तर कुणाच्या जन्माचा सार्थक झाला आपल्याला विचार करायचा आहे का? पहिला वर्ग देवाचा आहे. देवाचा या मृत्यू लोकात जन्म आहे, पण देवाचा जन्मच तुमचा आमचा जन्म सार्थकी लागण्यासाठी आहे ना. मग देवाच्या जन्मामुळेच जर तुमचा आमचा जन्म सार्थकी लागत असेल तर देवाचा जन्म सार्थकी लागला की नाही याचा विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. बर, दुसरा वर्ग आहे साधूचा. साधूचा सुद्धा या मृत्यू लोकात जन्म आहे, पण संत महात्मे म्हणतात आमच्या जन्माचं सार्थक झाले. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील, म्हणजे साधूच्याही जन्माचं सार्थक आहे. संत देवाच्या जन्माचं सार्थक झालं की नाही विचार करण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण तिसरा वर्ग आहे तुमचा आमचा. तुम्हा आम्हाला सुद्धा या मृत्यू लोकात जन्म प्राप्त आहे. हा सामान्य किमतीचा नाही दादा. एक तुम्हाला सुभाषित सांगतो मग प्रमाण सांगतो. सुभाषित का सांगतात या मृत्यू लोकांमध्ये दादा तुम्हा आम्हाला जो हा नरदे मिळेल दादा सामान्य किमतीचा नाहीये. कबीर महाराज म्हणतात मनुष्य जन्म अनमोल रे तू मधी